हं. पुढेला येऊन गेलं मला माहिती असतं की तुमच्यापर्यंत पोहोचलो असतो मी. मी भेटत नाही साहेब. हो का? बरं बरं असं काही फायदा हरकत काय नाही ना, भेटून तुम्हालाही फायदा नाही, मलाही फायदा नाही. काय फायदा आहे? हो हो बरोबर आहे. मी काय लग्न जुळवत नाही. मी काय करतो, जाहिरात घेतोय. जाहिरात घेता. हो हो. आलं लक्षात ते माझ्या. मी माझा मुलगा MA BEd आहे, टीचर आहे इंग्लिश मीडियमला. बरं. तर त्या संदर्भातच आम्ही मुली पाहते, पण काही संघटनांनी आम्हाला बरंच फसवलंय. म्हणजे 10-12 त्यामुळे आम्ही त्याच्या नादीच लागत नाही आता. हो. पण आता तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणून मी फोन केला तुम्हाला. मी पैसे घेतो तुम्हाला माहिती आहे. हो माहिती आहे, बरोबर आहे ना. हो येणारच ना, असं कसं म्हणताय. पण इतरांपेक्षा तरी कमी आहे तुमची फीस, एवढं काही नाहीये. हो. आणि ऍक्च्युअल कसं, इथे तुमचा नंबर शो केला जातो जेणेकरून समोरची मुलगी तुम्हाला स्वतःच्या मर्जीने कॉल करते. हो बरोबर आहे. आम्ही स्वतः कुठल्या मुलीचे कॉन्टॅक्ट कोणाला देत नाही. हो नाही ना, खरं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे, कारण कसं हे खूप महत्वाचं आहे. हो मी सुधाकर हरसुले, पौड नावाचं गाव आहे, पौड, तालुका मुळशी, पुण्याच्या जवळ आहे, 20 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे. हा, आणि मी शिंपी पैकी आहे, नामदेव शिंपी. असं काही नाही आणि मला तर शिंपेचीच मुलगी पाहिजे असं काही नाही. असं काही नाही साहेब. तुम्हाला हे बघा, तुम्ही ज्यावेळी पेमेंट करणार ना त्यावेळी तुमची जाहिरात लावली जाणार. आणि तिथे कसं आहे, तिथे तुम्हाला जे काय पाहिजे, तुमचं जे काय मत आहे ना ते सगळं मांडायचं, सगळं रेकॉर्डिंग होणार आणि ते तसंच्या तसं रेकॉर्डिंग पोस्ट करणार. आता हे आम्ही का करतोय, कारण ज्या मुली खेड्यापाड्यात ज्या मुली आहेत किंवा शहरात मुली आहेत, बऱ्याचशा मुली एजंटला घाबरतात, एजंटकडे जात नाही. त्यामुळे कसं, कारण एजंट लोक चुकीची दिशा दाखवतात त्यांना. म्हणून आम्ही डायरेक्ट संपर्क सहित बायोटा आम्ही शो करतो, जेणेकरून काय होतं, मुलींना खरी माहिती भेटते आणि खरी तुमच्या तोंडून माहिती भेटते. इथे कुठलाही एजंट नाही, कुठला मध्यस्थी नाही, काही नाही, काही नाही. डायरेक्ट तुम्ही आणि समोरची पार्टी. बरोबर, खरंय, अगदी बरोबर आहे. त्यामुळे मला योग्य वाटलं. तुम्ही काय शिकला साहेब? मी आता रिटायर झालेलो आहे, सरकारी दवाखान्यात नोकरी करत होतो मी. अरे वा. मग तुम्ही सुशिक्षित आहात म्हणून तुमचं बोलणं पण छान वाटलं मला, कारण कसं तुम्हाला कळतंय, म्हणजे आम्ही नक्की काय करतोय तुम्हाला कळतंय. बरेच लोक फक्त मुलींचे फोटो भेटतात का या आशेने बघतात आम्हाला. आम्ही मुलींचे फोटो सुद्धा पाठवत नाही, मुलींचे कॉन्टॅक्ट सुद्धा देत नाही, किंवा मुलींची स्थळं देऊ असं पण कोणाला आम्ही सांगत नाही. नाही खरंय, बरोबर, अगदी बरोबर तुम्ही म्हणता. गैरवापर करतात. हो, मग यांची लोक आहेत ना, गैरवापर करतात बरीचशी. कालच एक व्हिडिओ टाकलाय, एकदम चुकीचा व्यक्ती बँकेत कामाला आहे म्हणून सांगितलं त्याने, आणि पूर्ण चुकीचा व्यक्ती आणि टोटल मुलींच्या मागे फिरणारा व्यक्ती, मजनू टाईप. तर त्या व्यक्तीचं मी रेकॉर्डिंग टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बरोबर आहे. मग असे लोक पण भेटतात आम्हाला. नाही, माझा मुलगा जो आहे शरद पवार इथं लवासा म्हणून, लवासा कॉर्पोरेशन आहे, आणि तिथं MA BEd टीचर आहे इंग्लिश मीडियमला. आम्ही माहिती काय लपत नाही, जे आहे ते आहे, ते खरी. काही ते असं लपून उपयोग नाही ना त्याचा. नंतर ते काही वर्षांनी आपल्याला त्रास होतो त्यांचा. हो ना, असं आपल्याला नकोय ते. हो, आम्ही सामान्य माणसं आहोत, बरोबर, पण प्रामाणिक आहेत, हे मात्र निश्चित खरं. बरं. ठीक आहे, चालेल. बघा, तुम्हाला शक्य असेल तर द्या जाहिरात. जाहिरात म्हणजे बायोटा, आम्ही त्याला जाहिरात बोलतो, तुम्ही त्याला बायोटा बोलू शकता. बायोटा घेण्याचे आम्ही पैसे घेतो, जेणेकरून कसं समोरची व्यक्ती खात्रीशीर असावी. नाहीतर फ्री असलं तर काय होणार, चुकीचे लोक येणार, टपोरी टाईप लोक येणार, असं. म्हणून आम्ही पेमेंट घेतो, एवढंच. आणि पेमेंट घेतो त्याचं कारण आम्हाला पण पैसा मिळतो. नाही खरं आहे ते, कारण एवढं काम करतात चांगलं म्हणलं तर ते 2 रुपये पाहिजेत ना आपल्याला. असं कसं म्हणताय. बरोबर. हो, नाही त्याच्या बाबतीत माझं काही दुमत नाही. हो, तुम्ही एवढा त्रास सहन करता, तुम्हाला पण एवढा खूप त्रास सहन करायला लागतो. आम्हाला धमक्या सुद्धा येतात, मुलींचे नंबर द्या म्हणून धमक्या येतात.
हो. मुलींचे नंबर द्या. आम्ही तसलं करत नाही आणि ते करणार पण नाही. नाही नाही करू पण नका तसं, कारण गैरवापर करतात. खरे ते अगदी खरं आहे ते तुम्ही म्हणता ते. कालच्या व्यक्तीने पण आम्हाला धमकी दिलेली आहे. मला काही फरक पडत नाही. नाही हो, चांगलं नाही असलं. जो माणूस चांगलं करतो काम त्याच्याकरता आपलं काहीतरी विचित्र काम करणं योग्य नाही हो. हो हो. आणि मला असं वाटतं जेवढे मॅरेज ब्युरो आहेत त्यांनी प्रामाणिकपणे माझ्यासारखं काम करावं, जेणेकरून कुठेतरी 4 लग्न जुळतील आणि मुलींचा पण विश्वास वाटेल की मॅरेज ब्युरो खरेच चांगले आहेत. खूप मोठं कार्य चांगलं करताय हो तुम्ही खरंच. कारण कसं बऱ्याच ठिकाणी फसवणूक झाल्यामुळे मुलींना विश्वास राहिला नाही आता. आणि म्हणून विश्वास द्यायला असं काहीतरी काम करा. मी जसं करतोय तसं कुणी उभं राहा, तसं कुणीतरी काम चालू करा असं माझं म्हणणं आहे. पण नाही करणार लोक, कारण एवढा त्रास कोण घेणार नाही. कारण हे सतत फोन येतात, दिवसभर फोन असतात, प्रचंड फोन असतात, रात्री 1 वाजता पण फोन येतात. आणि स्विच ऑफ केला तर लोकांना मग वाईट वाटतं, स्विच ऑफ का केला म्हणून सांगतात. असं म्हणजे स्विच ऑफ पण करू शकत नाही आम्ही फोन. बरं का साहेब, तुम्हाला खरं सांगू का, नाशिकची एक संघटना आहे विवाह केंद्र. तुम्ही मला सारखीच फोन करायची, तर मला संशयास्पद वाटलं ना. बरोबर. हे बघा कंटिन्यू फोन आहेत, कंटिन्यू टुकटुक वाजतच राहणार. ते टुकटुक वाजतच राहणार. तुम्ही बोलताना मध्ये मध्ये नोट करा किती वेळा टुकटुक वाजते. ते प्रचंड कॉल येतात. आहे ना बरोबर आहे, खरं. ज्यांचा कॉल घेतो त्यांच्याशी व्यवस्थित बोलतो. मी पैसे पाठवतो, आता मला काय पाठवता येत नाही, पण मला काय मोबाईलवर पाठवतो. पण साहेब घरी चर्चा करा, व्यवस्थित खात्री करा की आम्ही खरंच चांगलं काम करतोय का, तरच मी योग्यतेचं असेल तरच पेमेंट करा, नाहीतर करू नका. नाही माझी मिसेस सुद्धा पाहते ना, आम्ही दोघंही पाहतोय. काल पण कुणीतरी मला सांगितलं, काल एका व्यक्तीने मला सांगितलं आम्ही फक्त आणि फक्त तुमचेच व्हिडिओ बघतोय. खूप बरं वाटतं अशा वेळी. बरोबर आहे. खूप बरं वाटतं, म्हणजे आपण जीवनात काहीतरी केलं असं वाटतं. नाही खरंय, खूप चांगलं काम करताय तुम्ही हो. मी सुद्धा म्हणतोय की तुम्हाला खरंच तुम्ही खूप छान काम करता. अशी कमी लोक असतात हो, फसवणारे जास्त आणि तुमच्यासारखे लोक कमी. हो. असं उलट झालंय, प्रमाण व्यस्त झालंय. बरोबर. लोकांना आता कामधंदे राहिले नाहीत ना. आता सगळंच एआयने ताबा घेतला म्हटल्यानंतर संपलाच विषय. आता त्याच्यामुळे सगळं फसवणुकी वाढणार आता भविष्यात पुढे. हो बरोबर आहे. आता तर मी सकाळी एक संगीत ऐकत होतो, भक्तिगीत होतं, ते पण मी स्टेटसला टाकलंय बघा. खूप छान, म्हणजे छान पद्धतीने त्याने सिंगिंग केलं होतं. ते एआय सॉफ्टवेअरमधलं संगीत होतं. खूप सुंदर होतं. म्हणजे आता गीतकार संगीतकार पण फिके पडणार. मग सगळंच म्हणजे टीचरचं काम पण एआय सॉफ्टवेअर करतंय. आता डॉक्टरचं पण काम करेल. सगळ्याच गोष्टी एआयने बनतील, तर मग लोक बेकारी वाढेल आणि मग अंदाधुंदी मारणार, फसवणुकी वाढणार. बरोबर आहे. हे साहजिक आहे. फक्त कसं सगळ्यांनी जर विचार केला ना, खूप काही गोष्टी घडू शकतात. आणि हे पटपट करायचंय. आता जवळजवळ अस्तित्व संपायला आलंय. पण हे गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. लोकांनी समजून घेत नाही लोक. हो बरोबर आहे. ठीक आहे, बरं वाटलं बोलून. खूप छान म्हणजे व्यक्तीशी बोललोय मी आज. आम्हाला सुद्धा फार बरं वाटलं. मी पहिल्यांदा चॅनल मागच्या वेळेस मी पाहण्यात आलो होता माझा, पण असंच काहीतरी घाई गडबडीमध्ये होतो. माझ्याकडून काही मला शिकवायचं असेल तुम्ही शिकवू शकता मला, कारण काही चुका माझ्याकडून होत असतील. कारण कसं मला शिकण्यासारखंच आहे. कारण मी आता जे सगळं जे विचार करतो तो एकट्याने करतोय. पण तुम्ही लोकांनी जर मदत केला, जर तुम्ही मला सांगितलं की गावडे हे असं नको, असं करूया, असं केलात तर तुम्हाला अजून प्रसिद्धी मिळेल किंवा लोकांना पण त्याचा फायदा होईल, तर मी अवश्य करेन. फक्त एवढंच की मुलींचे कॉन्टॅक्ट मी शेअर कधीच करणार नाही आणि ते काम नाही करणार मी. मला पैसा भेटला जास्त तरी नाही करणार. बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं मी ऍक्च्युअल ग्राहकांचा सल्ला म्हणून मालिका तयार केली आणि बरेच व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकत असतो. लोकांना म्हणजे लोकांची मतं घेतो मी. लोकांना विचारतो तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे, म्हणजे मी काय केलं पाहिजे विचारतो लोकांना. असं काही त्रुटी असतील सांगा, मी अजून कोणत्या पद्धतीने काम करू शकतो असं ते पण विचारत असतो. म्हणजे जेणेकरून मला अजून आदर्श घडवायचा आहे. परंतु बरेच लोक सांगतात की खूप छान विचार केला तुम्ही, म्हणजे अजून वेगळं काही करण्याची गरज नाही आहे.
असं खूप लोकांनी सांगितलं आहे. बरोबर आहे. मला खूप बरं वाटतं अशा वेळी. कारण हे मला ॲक्च्युअल हे माध्यम मला अगोदर पाहिजे होतं. हे मला माहीत नव्हतं की मी असं काहीतरी करू शकतो असं. आणि हे उशिरा चालू खूप केलं. छान काम करताय तुम्ही. हो हो. आता आम्हाला इथे पुण्याजवळची एवढ्या संघटना आहेत ना, हे गोवा केंद्र इतके आहेत, पण आम्ही नाही जातो. कारण काय होतं, मी नामदेव शिंपी, खरं सांगायला हरकत नाही. हो. मी नामदेव शिंपी आमच्या याच्या केंद्रामध्ये सुद्धा आहे ना, इतकं काही अवघड काम झालेलं आहे ना. ते म्हटली एजंट एवढे मोठे झालेत ना, खूप मोठे. हो. ॲक्च्युअल साहेब काय झालंय माहिती आहे, पैशाची लालसा आहे ना ती माणसाला स्वस्त बसू देत नाही. इथे काय होतं, मेळावे जे लोक घेतात, मी त्याच्यावर व्हिडिओ टाकलेत मी. जे लोक मेळावे घेतात तिथे काय होतं, तिथे डायरेक्ट एका दिवसाला पैसे मिळून जातात. आता समजा 500 रुपये फी असेल तर 500 रुपये म्हटल्यानंतर समजा 1000 मुलं आली तर 1000 मुलांचे झाले 5 लाख असं. त्याच्यामुळे त्यांना काही करायची गरज नाही वाटत. मग ते दुसरीकडे मेळावा घेतात, तिसरीकडे घेतात आणि असं करत करत ते लूट चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या लोकांचं जर पेमेंट आलं एकाच वेळी तर ते कोणाचं काम करणार आहे, काहीच नाही करू शकत. आणि ते बरं ते प्रगती पण असं करत नाही. समाजाची काहीतरी प्रगती केली पाहिजे बाबा. ठीक आहे, आपण हे पैसे घेतोय, मग निदान जाहिराती तरी लावल्या पाहिजेत. मेळावा संपल्यानंतर हे लोक जाहिराती नाही लावत. जाहिराती अगोदर लावतात, मेळावा करायचा आहे म्हणून जाहिरात लावतात, पण मेळाव्यानंतर त्यांच्या जाहिरातीच नसतात. त्यांनी जाहिरात लावली पाहिजे की बाबा असा असा मुलगा आलाय, अशी अशी वधू पाहिजे, असा मुलगा आलाय, अशी वधू पाहिजे. पण जाहिराती लावतच नाहीत ते लोक. कारण काय, फक्त पैसा कमवणे एवढाच येतोय. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटकडून पैसा भेटतो तो वेगळा. आमचे नातेवाईक आम्हाला फसवत आहेत. खरंच खोटं सांगत नाही तुम्हाला. आमचे नातेवाईक त्या केंद्रामध्ये असून सुद्धा आम्हाला फसवतात. हो. आम्हाला फार मोठा अनुभव आला की अहो, माझ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा त्या केंद्रामध्ये आहेत. काय तुम्हाला सांगतात, त्यांनी सुद्धा आज ये, उद्या ये, परवा ये, लोकांची करून देत आहेत. काय अवघड केस आहे. हो. मग त्याकरता म्हणलं आपण आपलं जिथं व्यवस्थित असेल त्या ठिकाणीच पाहिजे तोपर्यंत ना. पण मुलांची वय वाढत जातो, तो तिकडे एक मोठी काळजी पडते. आता माझा मुलगा 38 वर्ष वय झालं हो त्याचं. इतकं. हो ना. नाही, होईल त्याचं, असं काय टेन्शन घेऊ नका. कारण अतिशय म्हणजे गरीब लोकांची पण लग्न जुळलेली आहेत, असं काही नाही. फक्त काय होतं, हे बघा, समोरच्या मुलीला काय आवडेल हे सांगू शकत नाही आपण. तुम्ही आता जिवंत उदाहरण द्यायचं आलं ना तर तुम्ही तुमच्या बाजूला नोट करा, बाजूला चांगल्या चांगल्या घरच्या मुली नॉर्मल मुलांबरोबर पळून जातात. त्याचं कारण काय, जसं मुलाला म्हणजे बायकोची गरज आहे तसं मुलीला पण वाटतं ना, मुलीला पण आकर्षण आहे. त्याच्यामुळे ती आपला संसार बघणार ना, ती कुठेतरी आपला विचार करणार. मग आई वडील तिला सांगत असतात की याच्यापेक्षा चांगला आणूया, चांगला आणूया, चांगला आणूया. ती कंटाळते आणि कुठेतरी पळून जाते. मग त्यावेळी जर म्हणजे मी ज्या जाहिराती देतो त्या जाहिराती जर त्या मुली बघत असतील तर ते ऑटोमॅटिक त्या मुली डायरेक्ट कोणाशी म्हणजे लग्न जुळवतील ना, जो खरंच वेल सेटल असेल. आणि हे लोक जे असतात हे काहीच काम करणारे नसतात. मग त्यांच्यावर पळून जाण्यापेक्षा जर आमचे व्हिडिओ जर मुली बघतायत तर त्या मुली विचार करू शकतात ना, असं. आणि या पद्धतीने मी काम करतोय. भले आज मला फार किरकोळ लोक ओळखतायत, फार किरकोळ म्हणजे तरी बऱ्यापैकी ओळखतायत, पण तरी आपण कमीच पकडूया. पण भविष्यात तर सगळ्याच मुली आम्हाला बघतील. आज लाखो मुली आम्हाला बघतायत, उद्या करोडो मुली आम्हाला बघतील. बरोबर आहे ना. त्यामुळे कसं इथे कुठेतरी होऊन जाईल, पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. पण सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे. म्हणजे बाबा हा चॅनल चांगला आहे, एवढ्या लोकांना कळलं तरी लोक इतर गोष्टी शेअर करतात, आमचं चॅनल का शेअर करत नाही हे मला कळत नाही. कुठला राग ठेवतात हेच मला कळत नाही. इथे कुठेतरी एक व्यक्ती अशी होती, मी ज्याचं लग्न जुळवलं त्या व्यक्तीने 80,000 सगळीकडे पेरले कुठे कुठे, तो सांगत होता. आणि त्याचं लग्न मी चालता जुळवलं झालं लग्न. मला सांगितलं पण नाही त्या माणसाने. मला वाटतं काय होणार पण नाही लग्न असं मला वाटलं होतं, कारण खूप जाड होता तो माणूस, भयंकर पोट होतं त्याचं मोठं असं, आणि होणार नाही.
आणि ह्या व्यक्तीने काय केलं मला कळवलंच नाही, वर्ष झालं आणि वर्षानंतर मला एक पेपरमध्ये बातमी मिळाली अमुक अमुक वधूवर म्हणून. मी सहज फोन लावला तर मला तो नंबर माझ्याजवळ होता ना पहिला, सेव्ह होता आणि सेव्ह असल्यामुळे तो नंबर मला दिसला. अरे म्हटलं साहेब कसं चाललंय, तर तो म्हणजे शेवटी मग मला कळलं की याने मॅरेज ब्युरो पण टाकला. काय बोलायचं म्हणजे याचा अर्थ का मॅरेज ब्युरो टाकण्याबद्दल काय नाही, फक्त विषय कसा आहे की ज्या मुलीबरोबर मी लग्न जुळवलं, मला सांगायला हरकत नाही की बाबा लग्न जुळलंय आपलं. हां म्हणजे त्याने एवढं हे केलं की त्याने विवाह केंद्र तयार केलं स्वतःचं आणि खूप म्हणजे मला मी जसे बातम्या द्यायचो तसेच बातम्या देऊ लागला. आणि म्हणून मी वेलकम करण्यासाठी फोन केला होता त्याला, म्हटलं नवीन विवाह केंद्र आहे कुठलं बघूया तरी म्हणून फोन केला. तेव्हा मला कळलं सगळं की म्हणजे माझ्याकडून जे फोन येत आहे त्याच्यावर त्याने विवाह केंद्र पण टाकलं. असे लोक आहेत म्हणजे म्हणजे स्वतःच जुळवलं त्याने, जे अशक्य होतं, अशक्यच होतं ते, कारण प्रचंड गलेलट्ट पोट त्याचं आणि तरुण होता पोरगा म्हणजे एजंट नव्हता पण तरी सुद्धा त्याचं पोट मोठं होतं आणि खूप मोठा धिप्पाड मुलगा होता. अशक्य होतं लग्न त्याचं. असे गोष्टी बरं का साहेब, दुसरा एक असा आम्हाला अनुभव आलाय, ब्राह्मण लोकांनी सुद्धा इतकं लुटलं आम्हाला खूप मोठे. अहो मुलाचं ही शांती केली पाहिजे, ही केली पाहिजे, नाशिकला जायला पाहिजे, इकडे करायचे. अहो इतकं पैसा घालवला ना, 5 ते 6 लाख रुपये गेले त्याच्यामध्ये आमचे. अहो तुमचा मंगळ मी काढून टाकला असता. काय खरंच मला चीड यायला वैताग यायला लागलो. मी खूप लोकांना गंमत सांगत असतो, अहो मंगळ तुमचा काढून टाकायचा आहे ना, मी काढून टाकतो. एक कात्री घ्यायची आणि काढून टाकायचं मंगळ, काय मोठं काय. अहो मंगळ वगैरे काही नाही, पत्रिकेमध्ये काढली ना आम्ही मंगळ वगैरे काही नाही, पण उगीच काहीतरी या ब्राह्मणाला लोक सांगायची ना, ब्राह्मणाला काल आता ब्राह्मण म्हणताय ना, ते ब्राह्मण म्हणून सांगतो. काल काय परवा ते कालच असेल कदाचित, एक फोन आला होता मला, ब्राह्मण मुलगा होता, त्याने तो सांगतो की माझी म्हणजे त्याने जाहिरात दिली आमच्याकडे आणि त्याला ती हवा तितका रिस्पॉन्स नाही, म्हणजे रिस्पॉन्स येतोय पण हवा तितका नाही असं. तर तो मला सांगत होता, तर मी त्याला सांगितलं म्हटलं एक पूजा घाला आणि म्हटलं 51 भटजी बोलवा, म्हटलं 51 ब्राह्मण बोलवा, म्हणजे किरकोळ नको. आम्हाला सांगता ना तुम्ही होम हवन करायला, आम्हाला सुख शांतीचा लाभत नाहीच, पण तुम्ही म्हटलं तुम्हाला तुमच्या मागे खूप पिढा असेल ना म्हटलं, तर तुम्ही म्हटलं 51 ब्राह्मणांना गोळा करा म्हटलं आणि मोठा होम घाला म्हटलं, पटापट पोरींची रांग लागणार म्हटलं सांगितलं. मग आणि काय बोलायचं, अरे तुमच्याजवळ तर देव तुमच्या सान्निध्यात आहे. लोकांना मॅड करताय तुम्ही, लोकांची डोकी भ्रष्ट करून टाकलात. मग तुमच्या जवळ तुमच्या सान्निध्यात, देवाच्या सान्निध्यात तुम्ही राहता, देवाला सांगा ना. मग एक प्रार्थना तुम्ही सुद्धा करा तुमच्यासाठी. मग असं मी त्याला सांगितलं. सर बरेच फोन मिस केलेत, प्रचंड फोन मिस केलेत मी, कारण भरपूर कॉल येत आहेत मला. कॉल म्हणजे मोबाईल समोर ठेवल्यामुळे दिसत आहे, डिस्प्ले मध्ये हे होतं, शाईन होतोय. तुमचं काम चालू. ठीक आहे, चालेल. तुमचं तुमचं साहेब रेकॉर्डिंग केलेलं आहे हे. रेकॉर्डिंग केलंय मी, हे माहितीच्यासाठी घेतोय मी. लोकांना कळू दे की कसं चालतं काम, काय चालतं, कारण मी सांगून कंटाळलोय म्हणून ते. मग त्यापेक्षा कसं त्यापेक्षा एक प्लेलिस्ट बनवणार आहे, म्हणजे जेणेकरून कसं मी काय करतोय हे लोकांना कळू देत, आणि यासाठी मी रेकॉर्डिंग करत आहे. मी 10 लाख लोकांमध्ये काम केलेला माणूस आहे. 10 लाख लोकांमध्ये, त्यामुळे काय होतं की प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीचा आहे ही मला लगेच जाणीव होते. आता मला तुमचा विश्वास वाटला, खूप मोठा विश्वास वाटला. सत्य घटना सांगतो, अगदी भगवंता शपथ सांगतो मला. कारण काय माहिती आहे की विश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि तुमच्याकडे आहे तो, हे निश्चित आहे. आनंद वाटला मला. हो ठीक आहे, थँक्यू. आभारी आहे तुमचा फार मोठा. ठीक आहे. तुमचं काम चालू द्या. डिस्टर्ब केलं मी, सॉरी. नाही डिस्टर्ब काही नाही. मी सगळ्यांशी ज्याचा फोन उचलतो त्याच्याशी व्यवस्थित बोलतो, मला वेळ नसतो पण तरी सुद्धा बोलतो.
बरोबर आहे, करायचे. ठीक आहे ठीक हा, आहे हा. बरं.